या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गंजाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गंजाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आलेले नूतन आमदार माननीय श्री देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती, त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आज सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. श्री देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत. सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम हे अध्यक्षस्थानी होते. सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना, त्यावेळचे अनेक प्रश्न व उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना 150 वर्ष आणि अलीकडच्या 30 वर्षात समाजाचे फारच नुकसान होत आहे. रोजगारासाठी मुले बाहेरगावी जात आहेत. याचं कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापुरात नाहीत. आज तुमच्या समोर समाज ऋण फेडण्याची मोठी संधी आली आणि तो तुमच्या वतीनं समाजाला प्रतिनिधित्व मिळालंय असं सांगितलं व सत्कार मूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचं स्वागत केलं. यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कार मूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारादाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असं व्यक्त केलं की मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो. संस्थेच्या वतीनं आज जो सत्कार सोहळा झालाय तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो. याचा मला अभिमान सुद्धा वाटतो. माझं तसं ऋणानुबंध सुद्धा या संस्थेचे आहे. संस्थेनी आजपर्यंत चांगलं कार्य केलंय. 100 वर्षापूर्वी समाज तेलंगणातून सोलापुरात व देशाच्या विविध भागात स्थायिक झाले. समाजासाठी शाळा सुरू केल्या, परंतु शाळा टिकवणं, त्यांचं विस्तारीकरण करणं फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या आजोबा तात्यांनी मला सांगितलं होतं की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता, त्यामुळे समाजाला शाळा सुरू करावी लागल्या. आज या संस्थेत पदवीपर्यंतचं शिक्षणाची सोय आहे. यापुढे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. मी तुमच्या बरोबर आहे. आता मोठं स्वप्न बघू, त्यासाठी प्रयत्नही करू, असं संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितलं. मेडिकल कॉलेज सुरू केलं तर आज समाजाची त्यासाठी लागणारी श्री मार्कंडेय रुग्णालय आहे. दोघांमध्ये समन्वय असेल तर काही होऊ शकतं. त्यासाठी मोठ्या साहेबांकडून मी काम करून घेईन. शिक्षकांसाठी बोलताना बऱ्याच काळापासून मागणी असलेली जुनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्न करेन, असं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. अध्यक्ष समारोपात ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या 85 वर्षात समाज व राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण पंत बेद, माजी खासदार गंगाधर पंत कुचन, माजी खासदार कैलासवासी धर्मण्णा सादुल, माजी आमदार नरसय्य आडम मास्तर अशा व्यक्ती लाभल्यात. आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न अडचणी आहेत. अशा समस्यांचं निवारण व्हावं. संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवाव्यात असं निवेदन केलं. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कुंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुलापल्ली, तसंच विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दिड्डी, दिनेश येन्यम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकन, मधुकर कट्टा, सौसंगीतताई इंदापुरे, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, रमेश बोद्दुल, नरेश श्रीराम, अंबादास गज्जम, निलेश सरगम आणि संस्था संचलित मुख्याध्यापक युवराज मेटे, सौ गीता सादुल, श्रीमती शारदा गोरट्याल, श्रीनिवास चिप्पा, सौ अजिता पिल्लाई, सौ रसिका किल्लेदार, पुलकेश संगा, व्यंकटेश पोटाबत्ती, नागेश खुणे, सौ मंजुळा कुडक्याल, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामूल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, मधुकर धर्मसाले तसेच पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सरकार पत्र देऊन जर शाळा प्रवेश देत नसेल तर तात्यांनी निर्णय घेतला की स्वतःची शाळा काढायची आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे के भोगीशन सर असतील, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर असेल, अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्यामंदिराची निर्मिती केली. कुठेतरी हे साम्य या संस्थेची सुद्धा आहे. 100-125 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली, परंतु मला एक वाटतं की साहेब काढणं सोपं आहे, चालवणं फार अवघड आहे. त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे, परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे, शासनाचे धोरण बदलले, शासनाचे नियम बदललेत. या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत. मागच्या वर्षी CBSE नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली, यासाठी तुमच्यासह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो. समाज क्षेत्रात काम करताना, लोकांचं हित जपताना इतर लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या 50 वर्षात होऊन गेले, पण गेल्या 30 वर्षापासून दादा आपला समाज एवढी मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभव्य
होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण मागं पडत राहिलो. कारण त्याला अनेक कारण होते. काहींना आपलं समाजाचं नजरच लागलं होतं. केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो. पण कालांतराने मी म्हटल्यासारखं 25-30 वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती फुटलेलं आहे. राजकीय आपल्या चुकीमुळे पण पक्षीय बदलामुळे अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी. आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरावत चाललं होतं. आणि उद्योगधंदे योगायोगाने उद्योगधंद्यात सुद्धा आर्थिक मंदी येऊन उद्योगधंदे आणि अनेक स्थलांतर प्रश्न निर्माण झाले.